हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना. आज आपण लाईफ ट्रान्सफॉर्मेशन विषयी बोलूया. आपल्या सगळ्यांना आपण आहोत ह्याचेपेक्षा आपलं जीवन चांगलं व्हायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटते. एम आय राईट? हो, आजच्यापेक्षा सर्व दृष्टीनं आपल्याला लाईफ बेटर व्हायला पाहिजे. आपण हे करू शकतो. ते कसं करायचं ह्याच्याबद्दल मी तुम्हाला काही स्टेप्स सांगणार आहेत. काही प्रॉब्लेम्स येतात. हे बघा, प्रॉब्लेम्स येतात, चॅलेंजेस येतात, त्याच्याशिवाय काही होत नाही. आधी मी तुम्हाला ड्रॅगन फ्लायची गोष्ट सांगते. एक तळं होतं. ते तळेमध्ये का नाही एक कॉलनी ऑफ वर्म्स होती. वर्म्स, आंट्स, ह्याचे सगळे ह्याला आपण कॉलनी ऑफ आंट्स, कॉलनी ऑफ वर्म्स म्हणतो, माहीत आहे? म्हणजे घर, बरेच वर्म्स, कीटक म्हणा, किडे राहत होते. तसेच तिथे काही जलात मोठे असणारी, पाण्यात वाढणारी वनस्पती पण होती. ते सगळे वर्म्स राहत होते. त्यांना एक जाणवलं, कुठलाही वर्म वनस्पतीवर चढून वर आलं की तर परत येत नव्हतं. त्यांना आश्चर्य वाटलं, असं काय? आपली मित्रमंडळी, आपले बहीण भाऊ कोणी वर गेले की परत येत नाही. आपण हे ट्राय करायचं, बघायचं. मग एक मीटिंग घेतली. ते सगळ्यांचा हेड, ते वर्म्सचा हेड, तो म्हणाला, मी जाऊन बघतो आणि मग मी येऊन तुम्हाला सांगतो काय आहे हे, जे पाठीमागचं कारण काय आहे. ओके. ते पाण्यात एक झाड होतं, झाड म्हणा किंवा काही ग्रास म्हणा, त्याला तर चढून वर्म वर आला की आजूबाजूला बघतो, कमळं फुललेली, छान सगळं, किती सुंदर निसर्ग. तो जाऊन एका पानावर बसतो, कमळाचे पानावर. सूर्याची किरणं छान येतात, तेवढी सुंदर कमळं सगळीकडे आजूबाजू. एवढं खुश झालं तो, संध्याकाळपर्यंत तिथेच राहिला. ते काय झालं, सूर्याची किरणं त्याच्या अंगावर पडून that worm changed into a dragonfly. ड्रॅगनफ्लाय त्याचं रूपांतर झाला. आता तो वर्म नव्हता, तो कीटक नव्हता, तो एक सुंदर ड्रॅगनफ्लाय झाला होता. ड्रॅगनफ्लाय होऊन त्यानं तळेवर खूप इकडे तिकडे फेरफटका मारला. दुसऱ्या दिवशी फेरफटका मारला. मग त्याला जाणवलं, आठवलं, आपण ते कॉलनी ऑफ वर्म्स, त्यांना आपण सांगायला पाहिजे काय आहे हे सगळं. पण तो पाण्याजवळ गेला तर तो काही आत जाऊ शकत नव्हता. त्यांना काही सांगू शकत नव्हता. आता त्याचं ट्रान्सफॉर्मेशन ए वर्म टू ए ड्रॅगनफ्लाय झालं. तसंच आपलं ट्रान्सफॉर्मेशन पण व्हायला पाहिजे. ते हे आपलं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला पाहिजे ते आपण काय करायला पाहिजे? काही गोष्टी आहेत, एक अगदी 5-6 गोष्टीच आहेत, फार काही नाहीये, अगदी सोपं आहे. पहिलं, आपल्याला बर्निंग डिझायर पाहिजे. फायर म्हणते मी त्याला, बर्निंग डिझायर. हो, मला हे करायचंच आहे, एवढं तुमच्या मनात असलं तर तुम्ही बदल होता. नाही ते तुम्ही बदलत नाही. मला असं राहायचं नाहीये, मला कोणतरी मोठं व्हायचं आहे, मला बदलायचं आहे. कशालाही मी तयार आहे, कष्ट घ्यायला, मेहनत घ्यायला तयार आहे, नवीन शिकायला तयार आहे, हे तुमचे मनात पाहिजे. आणि तुम्हाला हे बर्निंग डिझायर पाहिजे. बर्निंग डिझायर ना. आणि तुम्ही काय करायला पाहिजे? ऑलवेज ॲस्पायर फॉर मोर. आज आहे त्याच्यापेक्षा मला जास्त मिळवायचं आहे, पुढे जायचं आहे,
हे पुढे जायला कायम तुम्ही प्रयत्न करत राहावा. आणि एकदा तुम्ही पुढे गेलात का नाही, तुम्ही परत येऊ शकत नाही. आता हे बघा, वर्मचं ड्रॅगन फ्लाय झालं. ड्रॅगन फ्लाय परत वर्म होऊ शकते का? नाही. आणि ह्यालाच आपण रियल ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. आणि तुम्ही सक्सेसफुल झाला की त्याची किंमत पण आपल्याला मोजावी लागते. आता हे बघा, तर वर्मचं ड्रॅगन फ्लाय झालं आणि बाकीचे त्याचे बरोबरीचे होते ते काय राहिले? ते वर्म्सच राहिले. पण तुम्ही बदललात. चेंज कोणाचेच झालाय? चेंज तुमचेच झालेला आहे. पण बाकीच्यांना काय वाटते? बाकीच्यांना वाटते हा कोणतर मोठा झालाय, म्हणून त्यांना पण तुमच्या बरोबर उठायला बसायला आवडत नाही. मग दोनच त्यांच्याकडे उपाय असतात. एक ते तुमच्यासारखं मोठं व्हायला पाहिजे, नाही ते तुम्हाला खाली त्यांच्या लेवलला आणायला पाहिजे. बरीच लोक काय करतात? ते कष्ट घ्यायला तयार नाहीयेत. ते मोठे होऊ शकत नाही. मग त्यांचे काय उरलं? तुम्हाला खाली खेचायचे प्रयत्न करतात. 99% ऑफ द पीपल they always try to pull you down. आणि एवढं सगळं झाल्यावर तुम्ही काय करायला पाहिजे? आपण कायम वर राहणार आहोत. ड्रॅगन फ्लाय कायम फ्लाय करत राहणार. पण तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे, मी खाली येणार नाही. त्यामुळे तुम्ही कायम तुमची ती जागा परमनंटली ठेवून घ्यायचं प्रयत्न करत राहायला पाहिजे. आता मी पूर्वी तुम्हाला सांगितलंय, कुठलाही एक चेंज होत असतो. म्हणजे तुम्ही तिथनं आणि पुढे जायचे प्रयत्नातच असायला पाहिजे. तुम्ही आणि खाली यायचं नाही. हे प्रयत्न तुमचे हातात आहेत. आणि हे तुम्ही करत राहिला का नाही, तुम्ही आणि पुढे जाऊ शकता. आपण आपल्या आजूबाजूला पण बघितले, आपल्यातलाच माणूस एखाद नगरसेवक बनतो, मग तो आमदार बनतो, खासदार बनतो. मग तुम्ही म्हणता आता तो बडा आदमी झालाय, आता तो कुठे आपल्याशी. नो डाऊट असं नसते. तो तुमच्याजवळ आला तरी तुम्हाला वाटते आता तो बड्या झालाय, मी कसं त्याच्याशी उठबैस करू, मी कसं त्याला अरे तुरे न बोलू. हे कशामुळे झालं? तो ट्रान्सफॉर्म झालेला आहे. त्यामुळे बाकीचे पण ट्रान्सफॉर्म करायला प्रयत्न करायला पाहिजे. आणि त्याला खाली खेचायचा प्रयत्न आपण करू नये. तुम्हाला कसं वाटलं ट्रान्सफॉर्मेशन? आपण सगळे ट्रान्सफॉर्मेशनसाठी प्रयत्न करायचे ना? अच्छा, हॅव ए गुड डे.